गेल्या 2 दिवसात आपण डॉक्टर आतंकवादी ऐकले. आता एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्राच्या पेण तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये तुमच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमधला शिकवणारा शिक्षक जमीर कुतुबुद्दीन मोमीन जय श्रीराम म्हणणाऱ्या एका 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकानं बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. काही वर्गातली पोरं चर्चा करत असताना जय श्रीराम अशा काहीतरी घोषणाबाजी त्यांनी केली. तर याने हिंदू पोरावरती 8वीतलं पोरग जेमतेम 12-15 वय असेल याच्या अंगावर तो धावून गेला, बेंचवर चढला. आपलं पोरग बारीक घाबरला आणि बेंचच्या खाली लपलं. त्याच्या कपड्याला धरून त्याला वरती उचललं आणि बेदम चोपला. त्याच्यानंतर ते बिचारे पोरग कुठेतरी पळून जायला इकडे तिकडे निघालं. त्याच्या माग गेला आणि त्याच्या कंबरेचा पट्टा धरून त्याला उचललं. कसा बसा हा त्याच्या तावडीतून पोरगा सुटला. घरी वडिलांना येऊन सांगितलं. वडिलांनी त्याची हालत बघितली. जवळच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं त्याला. कशामुळे? जय श्रीराम शाळेमध्ये म्हणल्यामुळे. हा कट्टरपंथी जिहादी हा सुद्धा दहशतवादीच आहे. तिकडच्या काही हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक ग्रामीण लोक या सगळ्यांनी दुसऱ्याच दिवशी विरोध प्रदर्शन जाहीर केला. पोलीस मध्ये कंप्लेंट रजिस्टर केली. पोलीस सुद्धा आता कारवाई करत आहेत. मला अजून 2-3 गोष्टी समजल्या, बट त्याचा रेकॉर्ड माझ्याकडे नाहीये म्हणून मी क्लेम नाही करत. या जिहादी शिक्षकाने काही महिन्यांपूर्वी एका लहान मुलीचा सुद्धा विनयभंग केला होता. लोकांच्या माहितीनुसार शाळेमधल्या अन्य शिक्षकांवरती सुद्धा त्याची धर्मांधता दाखवत राहतो. शाळेमध्ये नमाज पडतो. नमाज पडायला प्रॉब्लेम नाहीये, बट तू दुसऱ्याला कंपल्शन नाही करू शकत ना. दुसऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करताय का तुम्ही? आणि याला विरोध म्हणून त्या कुटुंबाला त्यांचा सगळा समुदाय प्रेशर क्रिएट करत आहे. त्या कुटुंबाला माझी विनंती आहे, तुम्ही काळजी करू नका. तिकडचे स्थानिक ग्रामस्थ असू दे, विविध राजकीय पक्षातले लोक असू देत आणि विश्व हिंदू परिषदेची लोक असू देत, ही सगळी तुमच्या मागे खंबीर उभी आहेत आणि ते त्याची नोकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. आणि लीगल पातळीवरती संविधानिक पद्धतीने आणि पोलीस स्टेशन मध्ये केस करून त्याची नोकरी खाल्लीच पाहिजे. आणि अशा जिहाद्याला कारवाई व्हावी याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाला अक्षरशः लोटांगण घालतो. कुठं चाललाय आपला देश? कुठं चाललाय आपला समाज? विचार करा. आणि जय श्रीराम म्हणण्यापासून पोरांना रोखू नका. जय श्रीराम.